एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. आई, तू इतक्या सगळ्या गोष्टी विकत घेतल्यास, आपण त्या सगळ्या खाणार आहोत? अरे हो, पण आता लवकर चला, अजून भरपूर गोष्टी घ्यायच्या आहेत. हे खूप पैसे आहेत आई. हो, आता लवकरच पावसाळा चालू होईल आणि त्यामुळेच आपल्याला परत लवकर वस्तू घेता येणार नाहीत. पावसाळा ऋतू आई. चला थोडं आईस्क्रीम खाऊया आणि मग मी तुम्हाला गोष्ट सांगेन, म्हणजे या गोष्टी तुम्हाला कळतील. चला, कोणाला आईस्क्रीम हवंय? ये! आईस्क्रीम आणि गोष्टींची वेळ. खूप वर्षांपूर्वी जंगलात एक मुंगी होती. ती खूप कष्टाळू होती. ती दिवस रात्र तिच्या घरच्यांसाठी गोष्टी गोळा करून आणायची. उन्हाळा असो का हिवाळा, मुंगी सारखी कष्ट करत असायची. तिला खूप कष्ट करावे लागायचे, कारण तिला खूप छोटी छोटी मुलं होती. फक्त तेच नाही, ती जास्तीचं खाणं गोळा करून ठेवायची. त्याच जंगलात एक आळशी नाकतोडा राहायचा. तो काहीही करायचा नाही आणि दिवसभर आराम करत असायचा. आता तुम्हाला माहितीये की रिकामं डोकं म्हणजे शैतानाचं घर असतं. जर तुम्ही आळस आणि कंटाळा केलात तर चांगलं काही होणार नाही. त्या नाकतोड्याला ती मुंगी अजिबात आवडायची नाही, कारण ती खूप मेहनत करायची. मला जाऊ दे नाकतोड्या. तू ती चेरी घेऊन कुठे जातेस मुंगी? बाजूला हो, मला माझं काम करू देत. तुला इतकी मेहनत करायची काय गरज आहे मुंगी? तुझ्या छोट्याशा अंगाला किती अन्न लागतं. नाकतोड्या, तुला कामाचं महत्व थोडं तरी माहितीये का? हो का? मला? का? का नाही? मी काम का करू? मला माझं खाणं सहज मिळतं आणि कधी जेव्हा मला ते हवं असतं. पण आपल्याला काय माहिती की गरजेची वेळ कधी येईल. आपल्याला खाणं साठवणं गरजेचं आहे. जा मुंगी जा, मला काही कळत नाही तू काय बोलत असतेस ते. ठीक आहे, पुन्हा भेटूयात. आता असं होतं की काही दिवसांनंतर जंगलात कोणालाच खायला अन्नच राहिलेलं नव्हतं. त्या वर्षी पाऊसच पडला नव्हता, म्हणून सगळ्या गोष्टी सुकायला लागल्या होत्या. नंतर सगळे प्राणी अशक्त होऊ लागले, कारण त्यांच्यासाठी अन्न आणि पाणीच उरलेलं नव्हतं. तो नाकतोडा सुद्धा खूप अशक्त झाला होता. खायला खायला मला खायला हवं आहे. मला जर लवकरच काही खायला मिळालं नाही तर मी खूपच अशक्त होईन. आता मी काय करू? आता मी काय करू? एक मिनिट, आता हे काय आहे? तुला हे अन्न कुठून मिळालं? अरे नाकतोड्या, तू आहेस? तू मला घाबरवलंस. पण तुला ही बेरी कुठे मिळाली? मलाही खूप आधी मिळाली होती नाकतोड्या. मी ती कठीण वेळेसाठी राखून ठेवली होती. जेव्हा तू माझी खिल्ली उडवत होतास तेव्हा मी हे काम करण्यात व्यस्त होते. तुझ्याकडे अजून अन्न आहे का? माझ्या बरोबर चल. तू तू इतकं सगळं अन्न साठवलंस? अजून सुद्धा आहे आणि तुला हवं तर त्यातलं थोडंसं घेऊन जा. थँक्यू व्हेरी मच. यू आर वेलकम. मला वाटतं आता तुला अन्न साठवायची का गरज आहे ते कळलं असेल. मग आता तुम्हाला कळलं का की मी काय करत होते? हो आई, तू पावसासाठी अन्न साठवून ठेवत होतीस.
म्हणजे आपल्याला अन्नाची कमी पडणार नाही आणि आपल्याकडे पुरेसं खायला राहील. बरोबर माझ्या हुशार मुलांनो.